फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला प्रश्न म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन स्किल. त्यांना सगळे येत असतं बट ते रिप्रेझेंट करू शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? व्हॉट इज फंक्शनल टेस्टिंग, लो सिव्हिरिटी, लो प्रायोरिटी, डिफेक्ट रिपोर्टिंग अँड ट्रॅकिंग. ॲमेझॉनचं एक लॉग इन पेज देतोय तुम्हाला मी. हॅकर आता तुमचं अकाउंट हॅक करायचा प्रयत्न करतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ अगेन. मी प्रदीप हेडकर स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लास्ट टाइमचे व्हिडिओ मी दोन जे टाकले होते सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या रिलेटेड वॅकन्सीज आणि अपडेटबद्दल, त्यावर तुमचा खूप चांगला प्रतिसाद आला आहे आणि लिंक्डइनवरती इंस्टाग्रामवरती खूप सारे जणांचे DM आले मला. सो आणखी हा व्हिडिओ मला तुमच्यासाठी बनवावा वाटला. जे लोक फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा. थोडंसं जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात सॉफ्टवेअर टेस्टिंगचे रिलेटेड ते मी आज डिस्कस करणार आहे. 15 ते 20 क्वेश्चन्स मी काढलेले आहेत. ते क्वेश्चन्स तुम्हाला मी इथं या व्हिडिओच्या याच्यात सांगणार आहे आणि ते क्वेश्चन तुम्हाला मस्ट आलेच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग करता हे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार, त्याच्यानंतर तुम्ही टेक्निकल राऊंडला जाणार. टेक्निकल राऊंडला पण हे बेसिक क्वेश्चन्स आहेत, हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला आलेच पाहिजेत, मस्ट आहेत. मी परफेक्ट नाही, मी शिकतोय अजून. माणूस सगळ्या स्टेजमध्ये शिकतच असतो आणि शिकत राहिला पाहिजे. ठीक आहे, मी एक 15 ते 20 क्वेश्चन्स काढलेले आहेत फ्रेशरसाठी आणि शेवटी पण तुमच्यासाठी एक बोनस टिप देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, चला मी एक नोट डाऊन केलेले आहेत जे फ्रेशर्स लोक आहेत त्यांच्यासाठी काढलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे फ्रेशर्स आहेत त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला प्रश्न म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन स्किल. त्यांना सगळे येत असतं बट ते रिप्रेझेंट करू शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? ॲटलिस्ट इंट्रोडक्शन तरी पण प्रॉपर देण्यात आलं पाहिजे. कारण की पहिला राऊंड तुमचा HR घेतो, तुमचा HR डिस्कशन, HR तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन आणि तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो पहिल्या राऊंडमध्ये, तर तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये जातात. ठीक आहे, बरोबर आहे ना? त्यासाठी काही जणांचं कम्युनिकेशन खूप वीक आहे आणि माझंही कम्युनिकेशन वीकच होतं मित्रांनो. आता थोडा 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे, तर ठीक आहे, आता कम्युनिकेशन सुधारलं. इंटरनॅशनल क्लायंट्स बरोबर मी काम केलं आहे, त्याच्यामुळे कम्युनिकेशन चांगलं झालं आहे माझं. बट कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्हाला टेक्निकल नॉलेज 2 गोष्टी कमी असतील तरी चालेल, बट तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. बट त्यासाठी तुम्ही काय कराल? तुमचं कम्युनिकेशन कमी आहे, तुम्ही फ्रेशर्स आहात, त्यासाठी तुम्ही काय कराल? तर मी एक सजेशन देईल तुम्हाला. एक 2 पेज होईल, साधारणतः 5 मिनिटं तुमचं इंट्रोडक्शन होईल. असं तुम्ही एका पेपरवर लिहून घ्या. त्यामध्ये तुमचं फॅमिली बॅकग्राऊंडपासनं एज्युकेशनपर्यंत तुम्ही कोर्स वगैरे जर काही केला असेल तर कोर्सविषयी माहिती वगैरे सगळं तुम्ही एका पेपरवरती लिहून घ्या प्रॉपर. जे काही इंट्रोडक्शन तुम्हाला पाठ करायचं आहे ते 5 मिनिटं गेलं पाहिजे. तुम्ही जर 5 मिनिटं फडफड इंग्लिश बोलले HR राऊंडमध्ये तर तुम्ही 100% पुढच्या टेक्निकल राऊंडला जाल. कारण की मोस्ट ऑफ जे स्टुडंट आहेत ते लास्ट टाइम मी जे रिकमेंड केलं होतं पोरांना, ते म्हटले की आमचा पहिला राऊंड झाला आणि आम्हाला सेकंड राऊंडमध्ये घेतलं नाही. तर असं काही नाही मित्रांनो. ज्याचं कम्युनिकेशन चांगलं झालं त्यांना, मला 3 सबस्क्रायबर्सचे पिंग आलेत मला की त्यांचे 3 राऊंड झालेत आणि मे बी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, सो तुम्ही काळजी करू नका. नेक्स्ट वीकमध्ये पण इंटरव्ह्यूज आहेत, त्यासाठी प्रिपरेशन करा तुम्ही आणि ते काय प्रिपेअर करायचं ते थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन मी काढलेला आहे. व्हॉट इज बग? सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे, बग काय आहे? व्हॉट इज बग? त्यासाठी तुम्ही प्रिपेअर जर नसाल तर तुमच्याकडे क्वेश्चन्स नसतील, आन्सर्स नसतील, तर हे क्वेश्चन्स तुम्ही लिहून घ्या आणि प्रिपेअर व्हा. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन्स आहे व्हॉट इज बग. सेकंड क्वेश्चन मी काढलेला आहे जो की खूप बेसिक आहे. व्हॉट इज बग लाईफ सायकल? बग लाईफ सायकल काय आहे? पूर्ण स्टार्टपासून तर एंडपर्यंत तुम्हाला बग लाईफ सायकल पूर्ण आलं पाहिजे. ठीक आहे, बग सापडल्यापासून तर ते क्लोजरपर्यंत काय करायचं, कसं तिकीट रेस करायचं, तुमचे तिकीटिंग टूल कोणते, जिरा वगैरे काय काय असं यूज करत असताल ते इट्स अ डिफरंट मॅटर. बट यू नीड टू know this answer of this question. What is bug life cycle, right? So third question is came, what is software टेस्टिंग लाईफ सायकल, STLC. SDLC आणि STLC हे क्वेश्चन मस्ट आहेत मित्रांनो, हे प्रत्येक इंटरव्ह्यू तुम्हाला विचारणार. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रिग्रेशन टेस्टिंग अँड रिटेस्टिंग. हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि बेसिक क्वेश्चन आहे. रिटेस्टिंग आणि रिग्रेशन टेस्टिंग मधला डिफरन्स तुम्हाला पाहिजे. रिग्रेशन टेस्टिंग कधी करतात, रिटेस्टिंग कधी करतात, त्याच्यामधला डिफरन्स माहीत नसेल तर माहीत करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन मी काढलेला आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्मोक टेस्टिंग अँड सॅनिटी टेस्टिंग. स्मोक टेस्टिंग आणि सॅनिटी टेस्टिंग मधला डिफरन्स तुम्हाला आला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट की स्मोक टेस्टिंग तुम्ही कधी कराल, सॅनिटी टेस्टिंग कधी कराल. ठीक आहे, लेट्स कम ऑन द नेक्स्ट पॉईंट. व्हॉट इज द डिफरंट बिटवीन फंक्शनल टेस्टिंग अँड नॉन फंक्शनल टेस्टिंग. फंक्शनल टेस्टिंग अँड नॉन फंक्शनल टेस्टिंग मधला डिफरन्स मित्रांनो, याच्यामध्ये ना फंक्शनल टेस्टिंग नॉन फंक्शनल टेस्टिंग डिफरन्स मी सांगतोय तुम्हाला, पण त्याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स कव्हर होऊन जातील तुमचे.
एखादा इंटरव्ह्यू तुम्हाला हे पण विचारू शकतात की व्हॉट इज फंक्शनल टेस्टिंग, व्हॉट इज नॉन फंक्शनल टेस्टिंग, 2 क्वेश्चन झाले. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फंक्शनल टेस्टिंग नॉन फंक्शनल टेस्टिंग, तीन क्वेश्चन झाले. आणि चौथा क्वेश्चन पण विचारू शकतात की वेन यू आर गोइंग टू डू द फंक्शनल टेस्टिंग अँड वेन वी आर गोइंग टू द नॉन फंक्शनल टेस्टिंग. ह्या दोघांमधला डिफरन्समध्ये तर खूप सारे क्वेश्चन्स होतात. तुम्ही नॉन फंक्शनल टेस्टिंग आधी करणार का फंक्शनल टेस्टिंग आधी करणार, ठीक आहे. हे क्वेश्चन तुम्हाला माहिती पाहिजे. लेट्स कम ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द टेस्ट डिझाईन टेक्निक्स. 5 टेस्ट डिझाईन टेक्निक्स आहेत. मी ते इथं डिस्कस करत नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण त्या डिझाईन टेक्निक्स तुम्हाला 5 माहीत पाहिजेत, ठीक आहे. लेट्स कम ऑन द नेक्स्ट पॉईंट. आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्ही प्रत्येक वेळेस आणि बरेचसे जर तुम्ही तुमचा कोर्स जर झाला असेल तर इथं कन्फ्युजन होऊन जाता तुम्ही, ठीक आहे. द क्वेश्चन इज रिलेटेड टू हाय सिव्हिरिटी, हाय प्रायोरिटी, लो सिव्हिरिटी, लो प्रायोरिटी. इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारू शकतात की असा कुठला जर तुम्ही एक्झाम्पल द्या मला की ज्याच्यामध्ये हाय सिव्हिरिटी आहे, लो प्रायोरिटी आहे, किंवा हाय प्रायोरिटी आहे, लो प्रायोरिटी आहे. अशा गुगली क्वेश्चन्स तुम्हाला टेक्निकल राऊंडमध्ये विचारू शकतात, ठीक आहे. तर हा क्वेश्चन मस्ट आहे, हाय सिव्हिरिटी, हाय प्रायोरिटी, लो सिव्हिरिटी, लो प्रायोरिटीचा विथ एक्झाम्पल, राईट गाईज. आणि नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिस्टम टेस्टिंग. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिस्टम टेस्टिंग, व्हॉट इज सिस्टम टेस्टिंग, हे पण क्वेश्चन करून ठेवा तुम्ही. डिफरन्स बिटवीन SDLC आणि STLC. आता हा क्वेश्चन्स ऑलरेडी झालेला आहे SDLC आणि STLC, पण त्यातला डिफरन्स जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स कव्हर होऊन जातील. व्हॉट इज SDLC एक डिफरन्स क्वेश्चन, व्हॉट इज STLC हा एक डिफरंट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन SDLC आणि STLC हा एक डिफरंट क्वेश्चन, ठीक आहे. तर मी हे ॲक्च्युली जे नोट केलेत ना त्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स कव्हर होतील. अराउंड ॲटलिस्ट तुम्ही टेक्निकल राऊंड तरी क्लिअर व्हाल अशी गॅरंटी माझी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ टाइप्स ऑफ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आणि व्हाईट बॉक्स टेस्टिंग. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हाईट बॉक्स टेस्टिंग तुम्ही कधी करणार, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग तुम्ही कधी करणार, त्याच्यामधला डिफरन्स काय आहे आणि ते पूर्ण डिटेल्स करून घ्या, ठीक आहे. नंतर येस, इम्पॉर्टंट, अगेन इम्पॉर्टंट, व्हॉट इज यूज केसेस, व्हॉट इज टेस्ट केसेस आणि व्हॉट इज टेस्ट सिनेरिओ. 3 क्वेश्चन्स आहेत. एकाच याच्यामध्ये मी कव्हर केलेत, पण तुम्हाला 3 सेपरेट विचारू शकतात. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हॉट इज यूज केसेस, व्हॉट इज टेस्ट केसेस आणि व्हॉट इज टेस्ट सिनेरिओ, ठीक आहे. लेट्स कम ऑन द नेक्स्ट पॉईंट, ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्सचा यूज काय आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, हे पण तुम्हाला ॲज अ फ्रेशर्स म्हणून विचारू शकतात. इट्स रिलेटेड टू द मॅन्युअल टेस्टिंग गाईज, अगेन. आणि नंतर आणखी एक विचारू शकतात, इपिक, व्हॉट इज इपिक, व्हॉट इज स्टोरी, व्हॉट इज टास्क, राईट. व्हॉट इज इपिक, व्हॉट इज स्टोरी, व्हॉट इज टास्क, ही क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि QA टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. तुम्ही क्वालिटी ॲश्युरन्स करताय तर हे गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे की क्वालिटी ॲश्युरन्ससाठी तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज पण मी टोटल नोट डाऊन केले तिथं, ते नोट डाऊन केलेलं तुम्हाला मी इथं रीड करून दाखवतो, ठीक आहे. QA टेस्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये पहिला पॉईंट मी नोट करून ठेवला आहे की अंडरस्टँड द रिक्वायरमेंट ऑफ फंक्शनल अँड स्पेसिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन. गॉट इट. अंडरस्टँड द रिक्वायरमेंट अँड फंक्शनल स्पेसिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन. नेक्स्ट पॉईंट मी नोट केला, हे सांगतो मित्रांनो QA टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, ठीक आहे. QA किंवा टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज. सेकंड पॉईंट आहे, आयडेंटिफाय द रिक्वायरमेंट ऑफ टेस्ट सिनेरिओज. आयडेंटिफाय द रिक्वायरमेंट ऑफ टेस्ट सिनेरिओज. थर्ड पॉईंट, डिझाईन टेस्ट केसेस. डिझाईन टेस्ट केसेस. फोर्थ पॉईंट आहे, एक्झिक्यूट द टेस्ट केसेस. एक्झिक्यूट द टेस्ट केसेस. फिफ्थ आहे, लॉग द टेस्ट रिझल्ट. हाऊ मेनी टेस्ट केसेस आर पास्ड or how many test cases are failed, ठीक है. Let's come on the next point, defect reporting and tracking. Defect reporting and tracking, त्यामध्ये डिफेक्ट रिपोर्टिंग अँड ट्रॅकिंग तुमच्याकडे कोणतं टूल वापरता तुम्ही. मी जसा अभ्यास केलेला आहे त्या गोष्टीमध्ये, तर जिरा मी मोस्ट ऑफ ठिकाणी यूज करतो आपण. बाकी तुमच्याकडे असतील तर आय डोंट नो दॅट वन, ठीक आहे. 7th पॉईंट, रिटेस्टिंग फिक्स द डिफेक्ट अँड प्रिव्हियस बिल्ड. रिटेस्टिंग फिक्स द डिफेक्ट्स अँड द प्रिव्हियस बिल्ड. आता ते सांगत नाही तुम्हाला बसत मी बिल्ड काय असतं किंवा काय असतं, ते मी अज्युम करून चालतो की तुम्ही टेस्टिंग करता तर ॲज बिल्ड काय असतं तुम्हाला हे गोष्टी माहीत आणि असायलाच पाहिजे. बिल्ड, व्हॉट इज बिल्ड. लेट्स कम ऑन द 8th पॉईंट,
परफॉर्म द व्हेरियस टाईप ऑफ टेस्टिंग असाइन बाय द टेस्ट लीड. मग त्याच्यामध्ये तुमच्या टेस्टिंगच्या सगळ्या कोणत्या फंक्शनल टेस्टिंग येईल, युजेबिलिटी टेस्टिंग येईल, कॉम्पॅटेबिलिटी टेस्टिंग येईल, त्या गोष्टी तुम्ही कव्हर करायच्या. लेट्स कम ऑन द नेक्स्ट पॉईंट मीन्स 9th पॉईंट. रिपोर्ट टू द टेस्ट लीड अबाउट द स्टेटस ऑफ असाइन्ड टास्क. ही एक ॲक्टिव्हिटी आहे टेस्टिंगची क्यूएची, की रिपोर्ट टू द टेस्ट लीड अबाउट द स्टेटस ऑफ डिझाईन टास्क. तो रोज आल्याच्या नंतर तुम्हाला डेली स्टँडअप मीटिंग होती, त्या स्टँडअप मीटिंगमध्ये तुम्हाला ते टास्क डिझाईन होतं, असाईन होतं सॉरी, ते असाईन त्याचा रिपोर्ट तुम्हाला तुमच्या टेस्ट लिस्टला द्यायचा असतो. 10th पॉईंट. पार्टिसिपेटेड इन रेग्युलर टीम मीटिंग. हे पण तुमची एक ॲक्टिव्हिटी आहे, रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे. गॉट इट. 11th. क्रिएटिंग ऑटोमेशन स्क्रिप्ट फॉर रिग्रेशन टेस्टिंग. क्रिएटिंग ऑटोमेशन स्क्रिप्ट फॉर द रिग्रेशन टेस्टिंग हा एक इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे तुमची क्यूएची. आणि 12th लास्ट पॉईंट. प्रोव्हाइड द रिकमेंडेशन ॲप्लिकेशन. तुम्ही काहीतरी रिकमेंड करू शकता, तुम्ही सांगू शकता तुम्ही त्या गोष्टी. आणि लास्ट पॉईंट जो तुमचा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की बोनस टिप तुम्हाला मी देतोय. येस, बोनस टिप अशी आहे मित्रांनो, की आता सध्या रिसेशन चालू आहे सध्या, ठीक आहे. रिसेशन चालू असल्यामुळे तुम्हाला कॉल्स नोकरीवरून कमी येतात. खूप कॉल जरी आले फ्रेशरला तर कन्सल्टन्सीज येतात. ॲग्री आहात तुम्ही सगळे, ठीक आहे. कॉल तुम्हाला कन्सल्टन्सी देतात, तुम्हाला काहीतरी पे करा म्हणतात, अशा गोष्टी करतात, पण ते तुम्ही काही करू नका. रिसेशन हे थोड्या दिवसामध्ये ते क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. बट एवढी गोष्ट मित्रांनो, तुमचा अभ्यास तुम्ही कमी पडू देऊ नका. तुम्हाला कॉल्स येत नाहीत मग तुम्ही शांत बसून राहताय असं नाही. कॉल कधी येईल, तुमचा इंटरव्ह्यू कधी शेड्यूल होईल, त्यासाठी तुम्ही प्रिपेअर पाहिजेत. तुम्ही 8 दिवसापासून लास्ट फिरताय आणि तुम्हाला आज कॉल आला, परत तुम्ही म्हणता अरे मी प्रिपेअर नाही, मग कसं होणार. सो बी प्रिपेअर. कॉल्स हे रिसेशन ह्या गोष्टीला तुम्ही फ्रेशर्स आहात तर लक्ष देऊ नका. जी अपॉर्च्युनिटी ती ग्रॅब करा. सॅलरीचं जास्त काही एक्सपेक्टेशन ठेवू नका. सॅलरी तुमची वाढणारच 1-2 वर्ष. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंटर करा, सगळ्या गोष्टी होतील, ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी एक देतोय मी, त्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला एक सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन देतोय मी. सपोज कुठली एक लॉग इन पेज घ्या, नेट बँकिंगचं घेऊ शकता किंवा साधं ॲमेझॉनचं घ्या. ॲमेझॉनला सगळ्या फॅमिलीयर आहेत. ॲमेझॉनचं एक लॉग इन पेज देतोय तुम्हाला मी. हॅकर आता तुमचं अकाउंट हॅक करायचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. क्वेश्चन नीट समजून घ्या. एक लॉग इन पेज आहे ॲमेझॉनचं, हॅकर तुमचं अकाउंट हॅक करायचा प्रयत्न करतोय. आता अशी एक मला टेस्ट केस सांगा की त्या टेस्ट केसेसमध्ये सगळ्या तुमच्या टेस्ट केसेस कव्हर झाल्या पाहिजेत. क्वेश्चन समजलाय. एकच टेस्ट केस मला तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये की त्या टेस्ट केसेसमध्ये तुमच्या सगळ्या टेस्ट केसेस खालच्या कव्हर झाल्या पाहिजेत, की त्याला हॅक करता नाही आलं पाहिजे तुमचं अकाउंट. असं काय तुम्ही टेस्ट केस लिहिताल ती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि आणखी एक अपडेट मित्रांनो, नेक्स्ट टू नेक्स्ट वीकमध्ये पण आमच्या ऑफिस नेक्स्ट टू नेक्स्ट वीकमध्ये पण ओपनिंग्स आहेत. इंटरव्ह्यू ड्राईव्ह होईल. त्याची डेट अजून फिक्स नाही आहे, बट मेल आलेला आहे HR कडून. सो डोंट वरी, मी जसंही अपडेट मला येईल HR कडून तर तसं मी अपडेट तुम्हाला नक्की करेल. आणि जशाही त्या कंपनीचंच नाही तर जसे मला मेल्स येतील किंवा कॉल्स जरी इकडून तिकडून आले तरी मी ह्या चॅनलवरती अपडेट करत राहील. आणि त्यासाठी जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, कारण इंस्टाग्रामची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. आता बरेच मला काही जण काय करतात की तुमची इंस्टाग्रामची ID सांगा, फेसबुकची ID सांगा. तर तुम्ही डिस्क्रिप्शन ॲटलिस्ट चेक करा. त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स तुम्हाला खाली मी दिलेलं आहे. इव्हन तुम्हाला काही जण ईमेल ID विचारतात, ईमेल ID पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्या ईमेल आयडीवर तुमचे रिझ्युमे तुम्ही सेंड करू शकता. इंस्टाग्रामची लिंक मी दिलेली आहे, ती इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करून मला मेसेज करू शकता जर काही डाऊट आले तर. हां ठीक आहे, माझं ऑफिस असेल तर मी थोडा डिले रिस्पॉन्स करेल तुम्हाला मी, बट नो वरीज, मी रिस्पॉन्स नक्कीच करेन विदिन 24 आवर्समध्ये. मी ऑफिसमध्ये असल्यावरती जास्त काय मला सोशल मीडिया यूज करता येत नाही. सो आय एम सॉरी फॉर दॅट. आणि चला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि फ्रेशर्ससाठी मी तुम्हाला जे क्वेश्चन्स सांगितले ॲटलिस्ट तेवढे तरी प्रिपेअर करा. आणि ह्या क्वेश्चन्सनी प्रिपेअर केल्याच्या नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स नक्कीच आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच.